नमस्कार, मी संतोष कोले पटेल. सध्या 10:20 झालेत. सोमठाणा गडावरती आई रेणुका माता यांच्या दर्शनासाठी आलो. कोल्हे परिवाराच्या वतीने आईला मुजरा घातला, वंदन केलं. वरोडी तालुका बदनापूर या ठिकाणी काकडे आणि शिंदे परिवाराच्या विवाह सोहळ्यात सहभागी झालो होतो. काकडे परिवारातील आणि शिंदे परिवारांना मी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डायरेक्ट पत्रकार प्रेम जाधव यांच्या समवेत या ठिकाणी रेणुका माता गडावरती वंदन केलं, आईला दर्शन घेतलं आणि स्वराज्याकरता शक्ती मागितली. जगदंबेच्यासाठी मी भक्त म्हणून बदनापूर आणि जालना छत्रपती संभाजीनगरच्या भक्तांना आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी भक्त निवासचं सभामंडपचं काम सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन सुरू आहे. यासाठी शासनाकडून आम्हीसुद्धा निधी आणून दिला आहे. पण अजूनसुद्धा काही भक्तांना जर या ठिकाणी संस्थांच्या विकासाकरता हातभार लावायचा असेल तर आपण सरळ संस्थांना मदत करू शकतात. रेणुकादेवी महादेव मंदिर संस्थान पर्यटन स्थळ, सोमठाणा तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मंदिर परिसरात नक्षी बांधकाम, भित बांधकाम व तुळजाई मंदिर बांधकाम चालू आहे. भावी भक्तांनी सरळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावी, देणगी देऊन रीतसर पावती घ्यावी. जय रेणुका माता की जय. जगदंब जगदंब जगदंब. सोरेचा बुलंद आवाज ती हिवलनसेना बघतोय. रात्रीचे 10:20 झालेले आहेत आणि बदनापूर तालुक्याच्या दृष्टीने या ठिकाणी ग्रामीण बसस्थान मंजूर करावं अशा प्रकारची मी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. हे बस स्टँड एकतर तुम्ही वरती गडावर जरी दिलं मंजूर करून तरी आम्हाला धन्यवाद राहील, आभार राहू सरकारचे. आणि किंवा खाली जरी दिलं तरी काही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं देशभरातल्या जनतेनं महागाई वाढलेली आहे आणि युद्ध चालू आहे. मी आई जगदंबा रेणुकाचरणी प्रार्थना करतो की आई जगदंबे हे युद्ध थांबू दे, भारताचा विकास होऊ दे. आणि जनतेला आवाहन करू इच्छितो, पेट्रोलची बचत करा. भारतात 2च महिने पुरेल इतकंच पेट्रोल उपलब्ध आहे. नंतर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे घरातल्या कुठल्याही व्यक्तींचं, आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, पुतण्या असेल, बहीण असेल, या सगळ्यांनीच गाड्याचा चालविण्याचा आग्रह करू नये. काहींनी एका गाडीवर 3 गजाने बसूनही ॲडजस्ट करावं किंवा एसटीनं प्रवास करावा, रेल्वेने प्रवास करावा. स्वतःच्या 4 व्हीलरनं प्रवास करू नये. मुख्यमंत्र्यांनी आज 2 व्हीलरवर जे विधान भवनात प्रवेश केलेला आहे हे बरं आहे, पण तेच त्यांनी मंत्र्यांनासुद्धा तसे आदेश द्यावेत म्हणजे पैसे वाचता येईल, बचत. आणि आमदारांनी एसटी आणि रेल्वेने प्रवास करावा, स्वतःच्या गाडीने प्रवास करू नये. मतदारसंघातसुद्धा दौऱ्यामध्ये फिरताना. मी संतोष कोले पटेल, बुलंदशहरीचे पक्षप्रमुख, जालना लोकसभेचे नेते, TV बुलंदशहरीचे संपादक, पत्रकार बांधवांचे नेते, राज्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने राज्य करताना ह्या सूचना करतो. धन्यवाद. जय माता दी रेणुका माता की जय. जगदंब जगदंब जगदंब. आई भवानीला मानाचा मुजरा. जगदंब जगदंब जगदंब. जगदंब जगदंब जगदंब. बाबा भोलेनाथ की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय रेणुका माता की जय.